नमस्कार. कधी विचार केलाय का की वर्गात शिकलेला एखादा अवघड विषय, समजा विजेचं विज्ञान, ते जर आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला मिळालं तर किती मजा येईल ना? आज आपण अशाच एका जबरदस्त शालेय सफरीबद्दल बोलणार आहोत. इथे विद्यार्थी फक्त पुस्तकातून नाही तर थेट विजेच्या दुनियेत शिरले. चला तर मग बघूया काय आहे हा किस्सा. आणि हाच प्रश्न खरं तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा ना, पुस्तकातली चित्र, त्या मोठमोठ्या व्याख्या, त्या जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात ना, तेव्हा शिकण्याची खरी मजा येते. शिकण्याचा अर्थच बदलून जातो. चला पाहूया या विद्यार्थ्यांसोबत नेमकं काय घडलं. तर आपली ही गोष्ट सुरू होते अशा काही विद्यार्थ्यांपासून ज्यांना फक्त पुस्तकात अडकून राहायचं नव्हतं. त्यांना काहीतरी खरंखुरं प्रत्यक्ष अनुभवायचं होतं. हे विद्यार्थी होते वाशीच्या GIRT तंत्र प्रशालेतील आणि त्यांचा विषय होता इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. आता बघा, अभ्यासक्रमात ट्रान्सफॉर्मरची चित्र होती, सबस्टेशनबद्दल माहिती होती, पण ते प्रत्यक्षात दिसतं कसं, काम कसं करतं, हे प्रश्न त्यांना पडले होते. आणि या प्रश्नांचे उत्तरं पुस्तकात कुठे मिळणार होती? ती तर प्रत्यक्ष अनुभवातच दडलेली होती. आणि मग याच उत्तरांच्या शोधात हे विद्यार्थी निघाले वर्गाच्या बाहेर, थेट अशा ठिकाणी जिथे वीज खऱ्या अर्थाने जिवंत होती. त्यांचं डेस्टिनेशन होतं वाशीतलं MSCBचं 1133 केव्ही विद्युत उपकेंद्र. आता तुम्ही म्हणाल केव्ही म्हणजे काय? तर केव्ही म्हणजे किलोव्होल्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर हे ते ठिकाण आहे जिथे हाय व्होल्टेज वीज कमी व्होल्टेजमध्ये बदलली जाते आणि मग ती सुरक्षितपणे आपल्या घरांपर्यंत पोहोचते. तर हे विद्युत उपकेंद्र म्हणजे नेमकं काय असतं? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ही आहे विजेची एक कंट्रोल रूम. अगदी तसंच इथे विजेचा दाब म्हणजे व्होल्टेज कमी जास्त केला जातो. का? कारण त्यामुळेच वीज आपल्या घरातील टीव्ही, फ्रीज, मोबाईल चार्जरसाठी सुरक्षित आणि वापरण्यायोग्य बनते. बरं, या विजेच्या जगात विद्यार्थी एकटे नव्हते. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना सगळं समजावून सांगण्यासाठी तिथे अनुभवी तज्ज्ञ सुद्धा हजर होते. इथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं ते कार्यकारी अभियंता श्री तुरकुडे यांचं. आणि त्यांना साथ देण्यासाठी तांत्रिक विभागातले श्री अशोक जगताप आणि श्री असलम काजी हे सुद्धा होते. या तज्ज्ञांनी मुलांना सगळं काही फिरवून दाखवलं, प्रत्येक उपकरणाची माहिती दिली आणि मुलांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं अगदी सोप्या भाषेत निरसन केलं. मग या भेटीतून विद्यार्थी नक्की शिकले तरी काय? अरे वाह! त्यांनी प्रत्यक्षात पाहिलं की ते मोठमोठे ट्रान्सफॉर्मर विजेचा दाब कसा कंट्रोल करतात. सर्किट ब्रेकर, इन्सुलेटर ही नावं जी फक्त पुस्तकात वाचली होती, ती उपकरणे त्यांनी अगदी जवळून पाहिली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांना कळालं की विजेसोबत काम करताना सुरक्षित अंतर ठेवणं, योग्य साधनं वापरणं हे किती जास्त आवश्यक आहे. आणि या संपूर्ण भेटीचा जो सगळ्यात महत्त्वाचा संदेश होता तो एका वाक्यात सांगता येईल. तिथल्या तज्ज्ञांनी हे वारंवार बजावून सांगितलं की वीज हाताळताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खबरदारी. कारण इथे एका छोट्याशा चुकीला सुद्धा जागा नसते. ही गोष्ट त्यांनी मनावरच कोरली. ही भेट फक्त एकतर्फी नव्हती, म्हणजे केवळ शिकण्यापुरती मर्यादित नव्हती, तर इथे ज्ञान आणि कृतज्ञता यांची एक खूप सुंदर देवाणघेवाण झाली. इतकं मोलाचं ज्ञान मिळाल्यानंतर आभार तर मानायलाच हवेत, नाही का? शाळेने श्री तुरकुडे यांचा एक पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पण हा फक्त एक सत्कार नव्हता, हा एक क्षण होता जो दाखवत होता की कसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान यशस्वीपणे पोचलं होतं. एक कृतज्ञतेचा क्षण होता तो. हा सगळा अनुभव ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो. आपल्या शिक्षण पद्धतीत अशा प्रॅक्टिकल अनुभवांना, अशा भेटींना खरंच किती महत्त्व दिलं जातं? पुस्तकातलं ज्ञान नक्कीच महत्त्वाचं आहे, त्याला काही तोड नाही. पण त्याला जेव्हा अशा प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळते ना, तेव्हाच ते खरं शिक्षण होतं, नाही का? यावर विचार करायला हवा.